नमस्कार. तर मी आज अशा विषयावरती बोलणार आहे की ऑलरेडी रिसेलर आहेत ज्या खूप वर्षापासून रिसेलिंग करतात, पण पाहिजे तेवढ्या ऑर्डर्स मिळत नाही आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे किंवा नवीन सुरुवात करायची असेल तर ती कशापासून करावी, तर यासाठी बोलणार आहे की जे जुने रिसेलर्स आहेत त्यांना पाहिजे तेवढ्या ऑर्डर्स मिळत नाही आहेत. तर त्यासाठी भरपूर असे ॲप्ससुद्धा आता आलेले आहेत की त्या ॲप्सवरून तुम्ही विदाऊट इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता. जसे की माझे फ्री ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये बरेच रिसेलरचे आता लास्ट व्हिडिओमध्ये खूप जणांनी मेसेज केले की तुमच्या ग्रुपमध्ये ॲड आहे, तर त्यांना पाहिजे तेवढ्या ऑर्डर्स मिळत नाही आहेत. कशामुळे मिळत नाही आहे, तर एक तर त्यांचं कारण असू शकतो की पाहिजे तशी त्यांची मार्केटिंग होत नाही आहे. तुम्ही मेशोवरती जे आम्ही दिलेले प्रोडक्ट असतात, आमच्या ग्रुपवरती रोज 15 ते 20 अपडेट्स असतात, तर त्यामध्ये तुम्ही मेशो, ग्लो रोड झालं, शॉप 101 असे हे ॲप्स आहेत. तर त्या ॲप्सवरती तुम्ही ते फोटो अपलोड करून तुमच्या ऑर्डर्स घेऊ शकता. दुसरं म्हणजे तुमच्या सोसायटी मेंबरचे ग्रुप्स करून किंवा इंस्टाग्रामवरती तुमचं रिसेलिंग पेज बनवा तुमच्या स्वतःच्या नावाने आणि ते तुम्ही विकू शकता. माझंच ब्रँड विकणे असं नाही, तुम्ही सगळ्या ब्रँडचं कलेक्शन तुम्ही एकाच पेजवर विकू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये साडीज, कुर्ती किंवा ज्वेलरी सगळ्या ब्रँडची तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे ऑल टाईप कलेक्शन असतील तर तुम्हाला कुठून तरी ऑर्डर येणारच. दिवसाला 100 ते 500 रुपयापर्यंत आरामात तुम्ही घर बसल्या कमवू शकता. दुसरं उदाहरण असं आहे की तुमचे जे ग्रुप्स आहेत त्यामध्ये तुम्ही टार्गेट ऑडियन्स पहिले चेक करा की तुमचे टार्गेट ऑडियन्स आहेत ते मिडल एज आहेत, कॉलेज स्टुडंट आहेत की यंग लेडीज आहेत. टार्गेट ऑडियन्स तुम्ही जर व्यवस्थित पाहिलात तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट ॲड करू शकता किंवा तुमच्या रिसेलिंग बिझनेसमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट ॲड करू शकता. तुम्ही कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. तुम्ही ग्राहकाला कसं जरी कंप्लेंट आली तरी कसं हँडल करू शकता. तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे विकताय त्याचे फायदे पहिले तुम्ही एका मेसेजमध्ये टाईप करून देऊ शकता. सध्या मार्केटमध्ये काय नवीन चालू आहे, काय नवीन ट्रेंड आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या रिसेलिंग बिझनेसमध्ये तसे प्रॉडक्ट ॲड करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कस्टमरची क्वेरी कंप्लेंट येते तेव्हा तुम्हाला जलद उत्तर द्यायचं आहे आणि तेही पटेल अशा भाषेमध्ये ते उत्तर गेलं पाहिजे तुमचं, जेणेकरून कस्टमरचा विश्वास हा तुमच्यावर कायमचा टिकून राहील. सगळ्यांना आता प्रत्येक सणामध्ये इमिटेशन ज्वेलरी वापरणे ही एक गरजच समजली जाते. तर इमिटेशन ज्वेलरी कशा पद्धतीने टिकते, त्याचे रस्ट कसे तुम्ही टाळू शकता, ज्वेलरी वापरण्याची पद्धत कसं तुम्ही हे करू शकता, त्याचे मेसेज तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये दर आठवड्याला एकदा तुम्ही ते पोस्ट करू शकता. त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. तर हे जर व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्ही ज्वेलरीमध्ये जसे आपले फेस्टिवल्स येतात त्याप्रमाणे तुम्ही नवीन नवीन ज्वेलरीचे प्रकार ॲड करू शकता किंवा नवीन नवीन तुमचे कपडे वगैरे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही ते ॲड करू शकता. आमचे जे ग्रुप्स आहेत त्यामध्ये आम्ही प्रत्येक फेस्टिवलप्रमाणे नवीन नवीन चेंजेस करत राहतो. जसं आता एक्झाम्पल देणं म्हणजे आता गौरी गणपती येणार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही गौरीचे कॉम्बो स्वस्तपासून म्हणजे प्रीमियम क्वालिटीपासून ते लो क्वालिटीपर्यंत दोन्ही प्रकारचे कॉम्बो आम्ही दरवर्षीप्रमाणे लॉन्च करतो. तर ते तुम्हाला खूप घाऊक दरामध्ये आम्ही रिसेलर्सला देतो, जेणेकरून प्रत्येक रिसेलरी 200 ते 500पर्यंत आरामात मार्जिन मिळू शकते. अशा होलसेल दरामध्ये आम्ही ते प्रत्येक रिसेलरला ते प्रोव्हाइड करत असतो आमच्या ग्रुपमध्ये. तसंच गणपती ज्वेलरी, गणपतीसाठी जी ज्वेलरी असते कंठी किंवा मुकुट, प्रत्येक घरामध्ये गणपती असतोच महाराष्ट्रामध्ये तरी, तर त्याप्रमाणे आम्ही गणपतीची ज्वेलरी 1 ग्रॅम गोल्ड प्लेटेडमध्ये होलसेल दरामध्ये देतो. त्यासाठीच मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये ग्रुपसाठी मी तुम्हाला मेसेज करायला सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओच्या लास्ट एंडला मी माझा नंबर देणार आहे. ज्या खरंच इच्छुक रिसेलर्स आहेत त्यांनी त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप केला तरी चालेल, मी त्यांना ग्रुपला जॉईन करून घेणार आहे. तर गणपतीचे नवीन नवीन कलेक्शन आम्ही दरवर्षी ॲड करत असतो. तर गणपतीचे दागिने हे सगळ्यांकडे नाही मिळत. मोस्टली जर तुम्ही सुरुवात क्रिएशन या ग्रुपला जर जॉईंट असाल तर तुम्हाला त्या ग्रुपमधून नवीन नवीन गणपतीचे कलेक्शन जे मार्केटमध्ये जर 2,500ला एक पीस जातो आहे गणपती नेकलेस, तर आमच्याकडे तो तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये म्हणजे तुम्ही हाफ प्राईजमध्ये विकू शकता. अशा प्राईजमध्ये ते तुम्हाला आम्ही देऊ करतो. तर तुम्हाला मी नंबर लास्टला प्रोव्हाइड करणारच आहे. माझं नवीन रिसेलर्स, जुन्या रिसेलर्स तर मला चांगला सपोर्ट मिळतो आहे. तुमचा विश्वास आणि हेच माझं ध्येय आहे.
आणि अजून एक, तुमच्या ग्रुप्समध्ये जर तुम्ही फक्त विक्री म्हणजे खरेदी करा हेच जर वारंवार सांगत असाल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे ग्राहक तुमचे कंटाळणार. त्याचे फायदे काय आहेत, आताची नवीन ट्रेंडमध्ये काय आहे, तर ते दागिने तुम्ही किंवा फोटो वगैरे असेल तर तो तुम्ही अटॅच करू शकता त्या ज्वेलरीच्या प्रोडक्टच्या खाली, की त्याचे फायदे, किती वर्ष टिकणार, क्वालिटी काय आहे. आणि आता नवीन ट्रेंडिंग हा कॉम्बो सेट आहे किंवा हे प्रोडक्ट आता नवीन ट्रेंडमध्ये आलेलं आहे. तर हे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं तुमच्या भाषेमध्ये ॲड करू शकता. त्यामुळे तुमच्या सेलिंगवर खूप चांगला परिणाम. आणि माझ्या ब्रँडमध्ये सुरुवात क्रिएशन ह्या ब्रँडमध्ये तुम्हाला मोस्टली म्हणजे 80% तुम्हाला ट्रॅडिशनल कलेक्शन मिळेल, आपलं महाराष्ट्रीयन कलेक्शन आहे, आणि 20% अदर कलेक्शन आहे. तर आता माझं जरी आतापर्यंतची स्टडी आहे मेशो किंवा ग्रो ॲप किंवा शॉप 101 या सगळ्या ॲपवरती तुम्ही जर रजिस्टर करत असाल तर हे आपले सॅगचे प्रोडक्ट तुम्ही नक्की आवर्जून टाका. कारण की खूप कमी प्रमाणामध्ये ते प्रोडक्ट कोणी टाकत नाही आहेत महाराष्ट्रीयन ज्वेलरी, आणि त्या ज्वेलरीला खूप मागणी आहे. तर तुम्ही त्या ॲपवरती रजिस्टर करा आणि तुमचे जे ट्रेडिशनल ज्वेलरीचे कोणत्याही ब्रँडचे प्रोडक्ट असू देत तर ते तुम्ही ॲड करा. तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येईल, कारण की ते प्रोडक्टसाठी कोणी जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही. तर तुम्हाला जर तुमच्याकडे चांगले ग्रुप्स असतील, होलसेलर्स असतील, तर तुम्ही त्यांच्याकडून रिसेलिंग थ्रू घेऊन तुम्ही त्या ॲपवरती रजिस्टर करा. तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. तुम्हाला फक्त ऑर्डर घेऊन ते प्रोव्हाइड करायचं आहे पुढच्या वेंडरला. ऑर्डर तुमची ऑटोमॅटिक निघणार आहे कस्टमरपर्यंत. थँक्यू. सांगितलं की फेस्टिवलप्रमाणे तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स ॲड करू शकता. त्याचप्रमाणे जुने जे कस्टमर्स आहेत त्यांना थोडंफार डिस्काउंट द्या, आणि जे तुमच्याकडून आधी ज्वेलरी घेतलेले त्यांनी ज्यांनी चांगले फीडबॅक्स दिलेले आहेत त्यांचे व्हिडिओ, त्यांचे ओपनिंग व्हिडिओ, त्यांचे फीडबॅक ह्याचे स्क्रीनशॉट्स आवर्जून तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा रिप्लाय वेळेवर जायला पाहिजे, मुद्द्याचं उत्तर. तर जुन्या ग्राहकांना पहिले प्राधान्य द्या, कारण की तुमचा जो जुना ग्राहक आहे तोच तुम्हाला उद्याचा नवीन ग्राहक घेऊन येणार आहे. तर यासाठीच हे माझा छोटासा प्रयत्न होता की तुम्हाला तुमचं बिझनेसमध्ये ग्रो कसं करू शकता. याच्यासाठीच अजून माझे व्हिडिओज येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही माझं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे कळवा. आणि अजून तुम्हाला याच्यामध्ये काही टिप्स हवे असतील कोणत्या दुसऱ्या विषयावरती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो त्यासाठी करेन. थँक्यू.